नमस्कार मित्रांनो, उद्या आहे 4 जून 2026 गुरुवार. मित्रांनो, उद्यापासून राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने काही भागात पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहेत, तर काही भागात उद्या दुपारनंतर चक्रीवादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश या भागात देखील उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, पाहणार आहोत उद्या राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तसेच व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, सुरुवातीला विदर्भाचा अंदाज पाहिले असता विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली मित्रांनो, तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये उद्या दुपारनंतर आणि संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह आपल्याला उद्या दुपारनंतर आणि संध्याकाळी पाहायला मिळेल. मित्रांनो, एकंदरीत विदर्भाच्या सर्वच भागांमध्ये उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये सुद्धा हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, परळी, उदगीर या संपूर्ण आसपासच्या परिसरांमध्ये मित्रांनो उद्या दुपारनंतर जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. उर्वरित भागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, गेवराई, धाराशिव तसेच इतर आसपासच्या परिसरांमध्ये उद्या दुपारपर्यंत तापमान पाहायला मिळेल, तर दुपारनंतर संपूर्ण परिसरात वातावरण ढगाळ असणार आहे. मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ मित्रांनो, तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये दुपारपर्यंत आपल्याला तापमान पाहायला मिळेल, तर दुपारनंतर बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. यामध्ये नाशिक, जळगाव, चाळीसगाव या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उद्या दुपारनंतर पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील दुपारनंतर मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे. यामध्ये पुणे, खेड, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, निपाणी तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्राच्या या पट्ट्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस पाहायला मिळेल. उर्वरित भागात सोलापूर, पंढरपूर, कुची, जत, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, अहिल्यानगर या भागात वातावरण दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळेल. तसेच संपूर्ण कोकणामध्ये देखील दुपारनंतर जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये एकत्रित पाहिलं असता मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार मित्रांनो, तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही होती उद्याची पावसासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि अशाच अचूक हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.